सदवंदियाणं तिहुवणमिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय वाचायचं? पुढची वाचायची का? पण काढलं नाही मी, खूप मोठं आहे प्रकरण. थोडंसं असं सिलेक्टेड काढलं तर वाचता येतं, वाचलंच नाही. प्रवचन सरच्या आत्ता आपली पंचास्तिकाची 54 नंबरची गाथा बघत होतो आपण. एवं सदो विनाशो असदो जीवसहवदी उपादो इति जिणवरेहिं कहित भणिदम् अन्योन्य विरुद्धमविरुद्धम्. अशा प्रकारे सत जीवाचा विनाश होतो आणि असत जीवाचा उत्पाद होतो. अशा प्रकारे जीवरांच्या द्वारे जे सांगितलं गेलेलं आहे ते अन्योन्य विरुद्ध दिसून येत असताना सुद्धा अविरुद्ध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विनाश होतो पण आणि नाही पण. काल काय शेवटचं वाक्य होतं? प्रवचन सारमध्ये काय बघितलं होतं आपण? सद्भाव निबद्ध उत्पाद आणि असद्भाव निबद्ध उत्पाद म्हणजे काय होतं? हां, शेवटचं वाक्य कळलं होतं का सगळ्यांना? काय प्रश्न असला तर खुलासा करते. द्रव्य आणि पर्याय हे सर्वथा भिन्न भिन्न वस्तू नाहीत हे सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये घेतलं होतं की असत उत्पादात जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे. काय त्याच्यात नाही आहे? थांबा 2 मिनिटं. नाही म्हणजे हे वर्णींच्या प्रवचनमधनं काढलेलं एक वाक्य आहे, चांगलं वाटलं म्हणून. ते जयसिंहाचार्यांचं टीका असेल तर त्याचे 60 गाथ आहे. असत उत्पादात जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे आणि सत उत्पादामध्ये जे द्रव्य आहे ते पर्यायच आहे. काय कळलं? इथं बघितलं होतं ना आपण बोर्डवर. नाही, अस्तिका संधी येते नॉर्मल आपलं मोठं. हां, ते चालतंय तुमच्या हातातलं. काय बघितलं होतं काल आपण इथं की उदाहरण दिलंय ना जयसेनाचार्यांनी की गृहस्थ दशेतील राम, रावण, सगर चक्रवर्ती वगैरे गृह व्यापार आदी करताना दिसत आहेत किंवा त्याच्या सगळ्या गृहस्थीच्या क्रिया करताना दिसत आहेत. मग या अवस्थेमध्ये हा जीव सरागी आहे आणि हाच जीव विरक्त झाला आणि त्यांनी मुनी दीक्षा घेतली आणि तप झालं आणि झाल्यावर तो सिद्ध पर्यायाला प्राप्त झाला. मग काय सांगितलं होतं? गृहस्थ दशेचा वेळ झाला आणि मुनिदशा किंवा सिद्ध अवस्था उत्पन्न झाली. सरागी अवस्थेचा वेळ झाला आणि वितरागी अवस्था उत्पन्न झाली. हे बघितलं होतं आपण. मग याच्यात काय म्हटलं होतं? सत पर्यायाचा वेळ झाला आणि असत पर्यायाचा उत्पाद झाला. हे एका द्रव्याच्या पर्यायांमध्ये घटवत असताना असं आपल्या पंचास्तिकाच्या अपेक्षेने घटवलेला असा अर्थ. काय? सतचा विनाश होतो आणि असतचा उत्पाद होतो. पण प्रवचनसारच्या अपेक्षेने कसं सांगितलं त्यांनी? असत भाव निबद्ध उत्पाद. हां, काय वाक्य वाचून? पर्यायाच्या विवक्षेने पूर्व सरागावस्थेतील भरत, सगर, राम हे भिन्न होते व आता मुनिदशेतील, सिद्धावस्थेतील, केवल ज्ञानादी परमात्मा पर्यायाला प्राप्त झालेले अनंत सुख भोगणारे सिद्ध त्या पूर्व पर्यायापासून भिन्न आहेत. येथे असत भाव निबद्ध उत्पाद झाला असा एक शब्द वापरलाय प्रवचनसारच्या गाथेमध्ये. म्हणजे काय? असत असलेली पर्याय उत्पन्न झाली. सिद्ध ही अवस्था होती का पूर्वी?
हां, मग असत असणारी पर्याय उत्पन्न झाली म्हणून सांगितलं काय, असत म्हणजे समजतंय नसलेलं आणि सत म्हणजे असलेलं. मग असत निबद्ध उत्पाद ह्याला म्हटलं, म्हणजे ही पर्याय वेळ झाली आणि ही उत्पन्न झाली. मग यालाच म्हणायचं सतचा नाश झाला आणि असत निबद्ध पर्यायाचा उत्पाद झाला. हे पर्यायाकडून सांगितलं. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जीव तोच आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कथनचित उत्पाद घटतोय, म्हणूनच तिथं नित्यार्थक्रिया आपण लावली होती. मग त्यात काय सांगितलं होतं, सद्भाव निबद्ध उत्पाद. मग त्याचं वाचू का, द्रव्यार्थिक नयाने जोच पूर्वी गृहस्थ दशेत गृहव्यापार करणारा होता, तोच जिनदीक्षा ग्रहण करणारा राम आदी केवली पुरुष अनंत सुखी झाला, अन्य नाही. तोच झाला, अन्य नाही. मग ह्याच्यावरनं सांगितलं इथं सद्भाव निबद्धच उत्पाद आहे. म्हणजे काय, हा सत होता, हा पण सतच आहे. इथं ही पर्याय नष्ट झाली आणि नसलेली उत्पन्न झाली म्हणून असत म्हणलं होतं आपण, असतचा उत्पाद. पण हा असलेला जीव कायम तसाच्या तसा आहे, म्हणून म्हटलं की सद्भाव निबद्ध उत्पाद म्हणा. आणि इकडं काय, हां उत्पाद दोन्हीकडं पण, तर उत्पादाचेच दोन भेद करून त्यांनी सांगितले. हां नसलेल्या गोष्टीचा उत्पाद म्हणून असत भाव निबद्ध उत्पाद म्हणलं, आणि जीवच त्या रूपाने परत परिणमन झाला म्हणून तो आहे रूपाने स्थिर आहे, म्हणून तिथं म्हटलं सद्भाव निबद्ध उत्पाद. पुरुषेनं ह्याला हेतू दिला होता ना, काय दिला होता, का बरं असं सद्भाव निबद्ध उत्पाद आहे, एकाच द्रव्यामध्ये सद्भाव निबद्ध उत्पाद आहे, पुरुष रूपेनं अविनष्टत्वात, असं त्यांनी हेतू दिलाय. पुरुषत्वेनं अविनष्टत्वात, पुरुष रूपाने म्हणजे जीव आहे तो अविनष्ट आहे, तोच राहतो. म्हणून भलेही पर्याय बदललेली दिसते तरी सुद्धा जीव सत आहे, तोच आहे. म्हणून तिथं म्हटलं पुरुष रूपाने अविनष्ट असल्यामुळे हा सद्भाव निबद्ध उत्पाद आहे. आता इथं काय दिलं की येथे असद्भाव निबद्ध उत्पाद आहे का, पूर्व पर्यायात अन्यत्वात, पूर्व पर्यायाहून ही पर्याय अन्य असल्यामुळे, तसं या जीवाहून हा जीव अन्य नाही आहे, म्हणून सद्भाव निबद्ध उत्पाद घटवला. काय समजलं का भैया, सांगा काय समजलं, काय समजलं. तोच तो जीव आहे, तो बदलला नाही आहे, म्हणून तिथं म्हटलं सत राहिलाय तो जीव आणि त्याचा उत्पाद झाला, वेळ झाला हे म्हणणार. पण इथं पर्यायामध्ये ती पूर्व पर्याय नष्ट झाली आहे आणि उत्तर पर्याय नसलेली उत्पन्न झाली आहे, त्यामुळे इथं नवीन अवस्था असते. म्हणजे ती अनित्य असते. पर्यायाचा स्वभाव अनित्य असतो, द्रव्याचा स्वभाव, गुणाचा स्वभाव नित्य असतो. म्हणून नित्य रूपाने परिणमन करणे ह्याला शब्द येतो नित्य अर्थक्रिया शास्त्रामध्ये. सामान्य आपल्याला माहिती असलेलं ज्ञान आहे, फक्त शब्द वेगळे असतात शास्त्रात. अर्थक्रिया म्हणजे परिणमन, प्रयोजनभूत क्रिया. तर इथं जीव आहे तो हाच जीव इथं आहे, फक्त परिणमलाय, पूर्वीसारखा राहिला नाही. म्हणून काय म्हणतात त्याला शब्द सांगा, सद्भाव निबद्ध उत्पाद. आणि इथं ही पर्याय होती ती नष्ट झाली आहे आणि ही नव्हती ती उत्पन्न झाली आहे, त्यामुळे काय शब्द वापरलं, नसलेल्या पर्यायाचा उत्पाद, म्हणून असद्भाव निबद्ध उत्पाद म्हटलं. हे समजून जीवनात काय उपयोग, आज तुमचं प्रवचन आहे, मी ऐकणार आहे. म्हणजे दुःखाचा वेळ कसा होणार, दुःखरूप पर्याय नष्ट कशी होणार. आपलं कसं होतंय, प्रत्येक पर्यायात दुःख भोगतोय, म्हणून भलेही पूर्व पर्याय नष्ट होतीये तरी उत्तर पर्यायामध्ये दुःखाचाच अनुभव करतोय. मग सुखी कधी होणार, कसं होणार. कुठलं ना कुठलं वेगळ्या टाईपचं दुःख प्रत्येक पर्यायामध्ये. एका टाईपचं संपलं म्हणून शांत झालो, निवांत बसलोय असं नाही आहे. संसार आहे, शरीर आहे, तोपर्यंत दुःखाची मालिकाच आहे.
हां बरोबर, त्याच्याकडे दृष्टी देतोय आणि त्याच्यातच जगतोय हो, पर्यायातच जगतोय आपण, त्यामुळं कुठं तुम्हाला सुखाचा अनुभव होणार. म्हणून म्हटलं ना, प्रत्येक पर्यायामध्ये कुठला विषय करतोय हे बघा तर सुखाचा अनुभव होणार. कसं, या पर्यायात दुःख झालं पहिल्या का, काय तर शरीरामध्ये वेदना होती, थोड्या वेळाने नष्ट झाली, दुःख संपलं की नाही. एका क्वालिटीचं दुःख संपलं, दुसऱ्या क्वालिटीचं उत्पन्न झालं. ती गोळी घेतली होती, आता त्याचे साईड इफेक्ट सुरू झाले. म्हणजे काय झालं, परत एक पाप संपवायला पाप केलं का पुण्य केलं. कसं, गोळी खाल्ली म्हणजे म्हणजे पापाचं उदय म्हणून रोग झाला होता, आणि गोळी खाल्ल्यावर पाप होतं का पुण्य होतं. मग पाप झाल्यावर पापाचं नाश पापाने होणार का पुण्याने. कसं करायचं पुण्य मग. हां, म्हणजे तिथं उलटं प्रतिक्रमण करा, अनुभव घ्या, मी या रोगापासून भिन्न आहे, हे सगळे शरीरात आलेले जीव माझे वैरी असले तरी त्यांच्याबद्दल माझा क्षमाभाव आहे. कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या परिणामांचं प्रतिक्रमण हे त्या रोगाच्या नाशाचं कारण आहे. पण आपण पापाला पापाने संपवायचा प्रयत्न करतोय, तसं संपणार नाही. म्हणून सांगितलं की दुःख संपवायसाठी दुःखरूप पर्यायाचा नाश आणि सुखरूप पर्यायाचा उत्पाद कधी होणार, जेव्हा सुखवस्तूला धरणार, आणि ती सुखवस्तू आपल्यापासून भिन्न नाही आहे, आपल्यामध्ये आहे, आपणच आहे. त्यामुळं त्याला बघितलं तर कुठल्याही पर्यायात बहिरंगात प्रतिकूलता असेल तरी दुःख नसणारच. जसं काय सांगितलं होतं, ते घाणीत पिळलं ना मुनींना, कोणी राजा, कोणतो दंडक राजा का अरविंद काय नाव, दंडक राजा होता, आणि त्याला मुनींविषयी द्वेष झाला. आणि ते किती मोठा संघ होता, 500 का 700, 500 मुनींचा संघ होता, आणि आज्ञा दिली या सगळ्या मुनींना घाणीमध्ये पिळा म्हणून. आता मुनी काय करणार सांगा, तिथं आपलं स्पष्टीकरण देणार की मी नाही, निर्दोष आहे, आम्हाला का मारताय, आम्ही तुमच्याबद्दल वैर नाही ठेवत, काही नाही. मुनिराज असे उपसर्ग समजून आपल्या साधनेमध्ये संलेखना घेतली की जर ह्याच्यात काय झालं तर त्याग सगळा. आणि मग एक एक करून सांगितलं, त्या घाणीजवळ सगळ्या मुनींना लाईनींशीर उभारू केलंय, आणि प्रत्येक एकेकाला टाकतायत त्याच्यामध्ये. घाण बघित, घाण म्हणतात काय, कशाला काय म्हणतात, घाणा, तेल काढायचं घाणा असतो ना, तर त्याच्यामध्ये एकेकाला टाकायला लागलेत. आता त्यात काय असणार आहे, म्हणजे ते सगळे आऱ्या असणार, काय कात्र्या काय असणार ते, आणि त्यामध्ये एक एक मुनी आत पडायला लागलेत म्हटल्यावर काय अवस्था असेल त्या मुनींची. असं काय ओरडारडी केली, पळण्याचा प्रयत्न केला, काय विरोध केला, कशी होती परिणती त्यांची. असं एकदा त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की काय आपले भाव झाले असते. आपण असतो तर साधं बघायला लांब उभारलो असतो तरी आपल्याला बघवलं नसतं. हां, आणि मग कसं स्थिरता राहिली असेल परिणामामध्ये. इतकं भेद विज्ञानाचं बळ असतं ते, की जे शरीर मी नाहीच आहे ना, मग त्या शरीराला ते काहीही करू देत, मला काय होणार आहे, इतकी धाराती असल्यामुळं. कसं, मी आज सकाळी तेच विचार केला, असं आपण वाचतोय सगळं की मुनींना असा मोक्ष झाला, असं त्यांना उपसर्ग झाला, इतके ते स्थिर होते. आपल्याला पण ही परिस्थिती का नाही येणार आहे, किती बिकट अवस्था असणार आहे जेव्हा आपण अशामधून जाणार. आणि पंचम काळात जन्मलोय तर भयंकर पापी आहे आपण, केलेला आहे तर निर्जरा करताना किती आपल्याला मोठं पुरुषार्थ पाहिजे. जायचं का मोक्षाला, कुठं आहे मोक्ष, कोल्हापुरात जिथं आहे तिथं जाणं. हा, कालचीच गोष्ट सांगतो मी. हा, परवा दिवशी घसा फार दुखत होता बर का तुमचा. बर, मग आता म्हटलं कसे पेशंट सहन करत असतील आणि मुनिराज कसे सहन करतात. मग मी आपलं काही न करता नुसतं प्रतिक्रमण केलं बर का. आणि प्रतिक्रमण केल्यानंतर काही गोळ्या न घेता, काही न करता दुसऱ्या 1 तासाच्या संपूर्ण घसा सुद्धा राहिला आणि काही गोळी घ्यायची सुद्धा गरज लागली नाही. आता दवाखाना बंद करून टाका. इतकं प्रतिक्रमणाचं महत्व आहे. दवाखाना बंद करून टाका म्हणलं. प्रतिक्रमणाचं महत्व किती आहे. हा, बरोबर आहे की. हे तर योग्यच नाहीये, हे तर त्रिकाली सत्य आहे. त्यांनी सांगितलं की प्रतिक्रमण केलं म्हणून त्यांना
त्या रोगापासून रिलीफ मिळालं. आणि आपण पहिल्यांदा आधार घ्यायला जातो, कुठलं डॉक्टर बघू, कुठलं गोळ्या बघू वगैरे, तर ते उपाय नाही आहे. त्यांना बोलवायचं कोण आहे, बघते तू आपण. मग तिथं म्हणून म्हणलं की उपाय हा आहे हो. आपल्या शरीरात आलेले जीव आहेत ना, ते जे बॅक्टेरियाज आहेत ते सगळे आपले शत्रू आहेत ना पूर्वीचे, म्हणून तर तुम्हाला काहीतरी रूपाने, रोग रूपाने फेडायला जवळ आले. कुठलाही रोग असू देत, कुठलीही वेदना असू दे शरीरामध्ये, सगळीकडे बॅक्टेरियल इन्फेक्शन असे किंवा काहीतर काय त्याच्या निमित्तात झालेली व्याधी असते. मग त्या जीवांची क्षमावली हे सगळ्यात मोठं पहिलं प्रतिक्रमण आहे, पहिलं स्टेप असायला पाहिजे आपली. आणि मग नंतर करणार की तुमच्या पुरुषार्थामध्ये बाहेर व्यवहारात काय करायचं ते. पण आपण पहिल्यांदा करायला जातो बाहेरचा प्रयत्न. आणि आपल्या चुकीमुळं आपल्याला हे उदय आलेत हा नसतो स्वीकार. काय झालं, कोणीतरी काहीतरी खाऊ घातलं आणि त्याच्यामध्ये त्रास झाला म्हणून लगेच आपलं कुठं जातो ॲरो समोरच्यावर, त्यांनी मला असं दिलं म्हणून मला त्रास झाला. जसं की एक मुलगी होती आणि तिला उष्णतेचा त्रास झाला होता खूप, आणि नेमकं तिला एकांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. आणि त्यांना काय माहिती असणार असं तिला की काय पथ्य आहे काय नाही, असं सगळ्यांना कोणाकोणाला बोलवलेलं, त्यात ती पण गेली होती. आणि तिची मेंटॅलिटी अशी होती की दुसराच मला सारखं त्रास देतोय, काय पण असू दे, कोणीही असू दे, कुठल्याही बाबतीत असू दे. कुठल्या घरात जाऊन राहायची तर तिथं वाटायचं सगळे हे बाजूचे लोक मला त्रास देतात. शाळेत नेऊन मुलाला कुठं भरती केलं तर तिथले मुलं त्या मुलाला त्रास देतात, काय ना काय अशी तिची मेंटॅलिटी होती. त्यामुळं जेवायला घरी बोलवल्यावर त्यांनी जे काय केलं होतं ना, त्याच्या निमित्तात म्हणायचं पेक्षा तिचंच तसं उपादान की तिला तिच्यानंतर त्या दिवशी नंतर तिला खूप उष्णतेचा त्रास झाला, काय काय वेदना झाल्या आणि परत खूप औषधोपचार करावे लागले. आणि मग त्याच्यानंतर एक दिवस ती मला भेटल्यावर मला असं म्हणाली की म्हणली मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मला मुद्दाम खाऊ घातलं. आता म्हणजे कोणावर जातं बघा की आपलं असं लक्ष लगेच. हां नाही, मला माहीत नव्हतं त्यांनी त्यात काय घातलं आणि मग ते मी खाल्लं. हां, आणि तुम्हाला काय पथ्य पाणी आहे हे समोरच्याला काय माहीत असणार आहे. शेवटी आपलं आपल्यावर कंट्रोल नाही तर, म्हणजे म्हणायचं सगळ्यात शेवटी की आपल्याच शरीरात रोग झालाय ना, पहिल्यांदा आपल्याकडं जाऊ दे लक्ष. आपल्या परिणामांचं, आपल्या चुकीचं, दोषांचं हे फळ आहे ह्याचं स्वीकार होऊ द्या. तर बहिरंगात कोणाकडं कोणाला दोषी म्हणून बघणार नाही आपण. आणि तेच तर चुकतंय ना. म्हणून सांगितलं की असे रोग आणि दुःखाचे प्रसंग प्रत्येक पर्यायात आहेत संसारी जीवाला, पण त्याचा वेळ होणार आहे आणि अन्य पर्यायाचा उत्पाद होणार आहे. मग या दुःखाला घेऊन आपण अनेक पर्यायामध्ये फिरत राहतो. काय, मला काल त्रास झाला होता, किती भयंकर त्रास होता, आज पण मला तसा होतोय, उद्या झालं तर काय करायचं. म्हणजे काय झालं, चिंतन तेच केला तर काय होणार आहे, कमी होणार आहे का, वाढणार आहे त्रास. पाय दुखतोय का नाही, नाही कसं काय, मंदिरात चालत चालत आलाय म्हणल्यावर दुखायला पाहिजे. मग उपाय केलाय, बसा म्हणा त्यांना, कोण आहे कुठले आहेत, इथलेच आहेत का, होय बसा. तर ह्याचा उपयोग काय जीवनामध्ये हे घटवलंय वर्णिजींनी की असा एका पर्यायाचा व्यय होतोय, अन्य पर्यायाचा उत्पाद होतोय. हे सगळं समजून काय फायदा आपल्याला, तर द्रव्याचा स्वभाव काय आहे हे समजतं, त्या वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि जेव्हा त्या वस्तू स्वरूपाचं ज्ञान खरं होतं तर ते आपल्या मोहाचं नाश होण्यामध्ये कारण ठरतं. हां बरोबर. हां, आणि संसारिक सुख शेवटी क्षणिकच आहे हो. आणि आपल्याला सुखामध्ये विसरून जातो की मी जीव आहे, दुःखामध्ये आठवायला लागतं की देव कोण, धर्म कोण आणि आपल्याला काय करायला पाहिजे. सुखामध्ये कुठं काय, म्हणजे काय चाललंय प्रकरण की आमचं उत्पाद वे ध्रुव असतं ते प्रत्येक द्रव्यामध्ये चालू असतं. उत्पाद म्हणजे नवीन उत्पन्न होणं, वे म्हणजे पूर्वीचा वे होणं. त्यांनी तिथं बसून ऐकताय तो, त्यांना इथून ऐकू येणार. हां थोडंसं मागं पुढं असतं. तर
एक उत्पाद होतोय, एक वेळ होतोय आणि त्याच्यामध्ये एक ध्रुव आहे. मग इथं दाखवलं होतं आम्ही काल. कुठं गेलं? हा मनुष्य आहे. मनुष्य मेला आणि तो पुढच्या जन्मामध्ये देव होऊन जन्मला. तर मनुष्य पर्यायाचा वेळ झाला, देव पर्यायाचा उत्पाद झाला. मग आपण पण इथं आत्ता मनुष्य आहे आणि आपल्या कृत परिणामांचं फळस्वरूप इथून मरून पुढच्या भवामध्ये जाणार. जर धर्म परिणामामध्ये असेल, साम्य परिणामामध्ये असेल तर नियमाने सद्गती मिळणार. आणि जर आपले परिणाम चुकीचे असतील, काय आपल्याकडून झालेले दोष असतील, त्याचं आपण जर प्रतिक्रमण पश्चाताप नाही केलं, अनुभव नाही घेतला तर नियमाने दुर्गतीला जाणार. किती गती आहेत भैया? 4 गती माहिती आहेत? कुठले? हां, पाठशाळेत जातो काय तू? मग कसं काय माहिती? होय, छान. इथं राहावा, इथं मिळतं ऐकायला, मनकडं शिकायला मिळतं. मग या 4 गतीमध्ये आपण कुठे आहे? मनुष्य गती ही बहिरंगात शरीराची अवस्था आहे. आपण कोण आहे? आपण जीव आहे. मनुष्य हा नष्ट होणार ना. आपण इथून मेल्यावर देवगतीला जातो. मग देव होतो म्हटल्यावर देव पण नष्ट होतो. मग जे जे नष्ट होतं ते आपण नाही आहे. आपण कोण आहे? त्याच्यापासून वेगळं जीव आहे. हे शरीराला जाळतात का नाही मेल्यावर? मग आपण मेलो का? शरीर सुटलं पण आपण पुढं जातो की नाही निघून, जीव निघून गेला म्हणतो आपण. तर जीव भिन्न आहे आणि हे शरीर भिन्न आहे. हा सगळा संसार भिन्न आहे. ते कोण आहे तुझे? ते जीव आहेत. ते माझे कोणी नाहीत. कारण या भवापुरतं जसं म्हटलं ना की एक उदाहरण काय की ते रेल्वेमधून चाललेले असतात सगळेजण कुठंतरी यात्रेला म्हणून, एक कुटुंब. आणि मग एका स्टेशनवरून निघाले, दुसऱ्या स्टेशनवर दुसरी एक फॅमिली येऊन त्यांच्याबरोबर जोडली गेली. आता दोघांचं तिथं ओळख झाली, मग काय थोडंसं रिलेशन मेंटेन झालं आणि किती वेळासाठी पुढचं स्टेशन येऊपर्यंत त्यांनी उतरेपर्यंत ते एकत्र होते. तेवढ्यामध्ये त्यांचे खूप घनिष्ठ संबंध झाले. आणि मग स्टेशन आलं की उतरले, ह्यानी यांच्या स्टेशनवर, ते त्यांच्या स्टेशनवर. आता सांगा किती रिलेशन त्यांचं असते की मोबाईलवर, चॅटिंगवर काहीतरी असलं तरी पण ते किती वेळासाठी. म्हणून म्हटलं त्यांच्याशी किती वेळाचा संबंध आला होता. एक फार तर 1 दिवसाचा, समजा किती वेळ तुमचा प्रवास असेल, त्या 1 दिवसानंतर त्यांचा आपला काही संबंध नाही आहे. मग तसं हे जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण एकत्र आलोय घरामध्ये सगळे, हे त्यातले पॅसेंजर्स आहोत ना. आणि मग किती वेळासाठी संबंध आपला? किती? हां, फार 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 तर 50, 60, 70, 80 वर्षाचा संबंध. त्याच्यानंतर कुठं जाणार माहीत नाही. तुम्ही तुमच्या मार्गाला आणि ते त्यांच्या मार्गाला. कोणी देवगतीला जाईल, कोणी नरकगतीला जाईल. भेटणार कसं? मग त्यांना आपण माझं म्हणतोय आणि मग त्यांच्याशी किती आपले भाव जोडतोय आणि त्याच्यात सुख दुःख. हां, मग त्याच्याने किती फायदा आपल्याला. म्हणून घरात राहतोय तरी आम्हा सांगतात काय, अपरिचितासारखं राहावा. रस्त्यावरच्या एखाद्या पर्सनला बघितल्यावर आपण त्यांच्याविषयी काय आपल्याला राग होतो, द्वेष होतो, आनंद होतो, ते बस आहे तेवढंच आपण बघतोय ना त्यांना. आणि मग तसं घरातल्यांविषयी आपण काय करतो, हा चांगला, तो वाईट, हा पाहिजे, तो नको, असे जे काय भाव करतो त्याच्या निमित्तानं आश्रव बंद होतात आणि मग पुन्हा पुन्हा त्यांनाच भेटत राहतो. हाच मुलगा का जन्मला तुम्हाला, ही अशी बायको का मिळाली, अशी आई वडील का मिळाले. सगळ्याचं आम्हांनी जे भावदर्पण म्हणून पुस्तक लिहिलंय ना, तर ते तुम्हाला मराठी येत असलं तर घ्या पुस्तक ते वाचायला. आणि त्याच्यामध्ये सगळं माताजींनी हेच लिहिलंय की आपल्याला असं कुटुंब का मिळालं, असं शरीर का मिळालं, असे सगळे संयोगीजन का मिळाले, आपण काय परिणाम केले होते त्याचं हे फळ मिळालं, हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. मग आपण केलेल्या परिणामांचं आपलं हे फळ असतं हे आपल्याला पटत नाही किंवा वाटत नाही. त्यामुळं मग परत परत दुःखी होतो. म्हणून काय करायचं, मंदिरात दर्शन केलं का वरती मंदिर आहे, नंतर जाताना दर्शन करायला पाहिजे. तर मग दर्शन करताना काय करतो आपण, तुम्ही महान, तुम्ही महान असं बघतो भगवंतांकडं. पण भगवान काय सांगतात, काय केलं भैया, दर्शन केलं ना वर, काय म्हणलं मग, असं म्हटलं का, हे भगवान तुम्ही जसे तसा मी, असे भाव कुठं आपले. आपण त्यांना महान म्हणून दर्शन करायला जातोय, पण भगवान सांगतायत तुम्ही पण महान आहात. सांगा.
ज्ञाता ज्ञाता आहेत फक्त. तसं राहू शकतो का आपण? का राहू शकतो ना. म्हणजे राहायला पाहिजे, त्याच्याशिवाय न संसार सुलभ आहे ना धर्म सुलभ आहे. हां, मग भगवान बनणं सोपं आहे का संसारात जगणं सोपं आहे? सांगा, विचार करून सांगा बरं का काका. भगवान बनणं सोपं आहे का संसार करणं सोपं आहे? काय म्हटलं तरी पकडणार आहे. संसार वाटतंय ना. आपल्याला संस्कार करा की मला काय करायचं आहे, मला काय वाटतंय. तर एक मनुष्य होता बरं का, आणि तो खूप त्रस्त होता आणि त्याला काय ना काय सारखं प्रॉब्लेम्स असायचे. आणि मग तो देवाकडे गेला एक दिवस मंदिरात आणि मग देवासमोर बसला आणि त्याचं विनंती करायला लागला देवाला की माझ्याकडे तुझं लक्ष नाही आहे, मला तू काय मदत करत नाहीस, माझं काय उद्धार करत नाहीस, मला म्हटले तुझ्यावर श्रद्धाच नाही आहे. आता तू एक बसला म्हटले निवांत इथं, आमच्याकडं कोणाकडं बघत नाही, आपलं सुख भोगत बसलायस तुझं तू, असं म्हटले. आणि तो असं दर्शन करून उठणार तेवढ्यात काय झालं की देव बोलायला लागले. म्हटले की तुला काय वाटतंय, माझा रोल लई सोपा आहे का? तुझं रोल तुला सोपं वाटतंय, माझं रोल काय सोपं आहे का असं वाटतंय का तुला? मग तो म्हटला तुला काय करायचं, तू तर बसून निवांत एके ठिकाणी आपलं निवांत आहेस, काय म्हणायचं, काय कोणाचं टेन्शन नाही, काय काम नाही, संसाराचा व्याप नाही. म्हटले तुझं व्यवस्थित चांगलं चाललंय. म्हणले आमचं किती कष्ट आहे बघ जरा, कधी तर आमच्या ठिकाणी तुझं काय म्हणायचं माझं रोल तू घेऊन बघ एक दिवस कसं वाटतंय. मग म्हटला देव की बघ तुला सहन होणार नाही. म्हटला मी तयार आहे, म्हटला तुझ्या ठिकाणी मी जातो, पण तुला माझ्या ठिकाणी बसावं लागेल. मग तुला बसता येईल का? ते म्हटलं किती सोपं आहे. म्हटला मी देव होतो, तू माझ्या ठिकाणी माझं रोल कर. म्हटला बघ कसा आहे संसार. मग देव म्हटला मला चालतंय, तुला नाही चालायचं. मग तो म्हटला नाही मी देव बनायला तयार आहे. आणि मग त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालं. मग देवानी सांगितलं एक अट आहे, समोर तुझ्या आज एका दिवसासाठी तू देव, संध्याकाळपर्यंत मी फेरी मारून येणार तुझ्या जागी, तू इथं बसायचं, पण काहीही समोर होऊ दे, एक शब्द पण बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही, अडवायचं नाही, विरोध नाही, काय नाही, फक्त ज्ञाता राहायचं. कोणाकोणाला जमणार? घरात एका ठिकाणी बेंचवर तुमच्या खुर्चीवर बसा आणि सगळं जे काय चालू आहे ना एक दिवस मौन घेऊन फक्त ज्ञाता राहून दाखवा. जो दुनियाचं सगळं तर लय लांब राहिलं. ते त्रिलोकज्ञ आहेत, त्यांना बसणं तिथं सोपं आहे असं वाटतंय आपल्याला, पण आपल्या घरातलंच आपण दिवसभर बघू शकतो का? बघा एक दिवस फक्त ज्ञाता राहून बघायचं, काहीतरी तिथं समोर फुटतंय, काहीतरी चुकतंय हां असं, आणि त्यावेळेस तुम्ही किती स्थिर राहता बघा. मग ते मनुष्य ठीक आहे म्हटलं, माझ्यासाठी मस्त पर्वणी मिळाली मला, जा म्हटला. ते देवाला पाठवलं आणि स्वतः तिथं जाऊन बसला बरं का त्या देवाच्या जागेवर. आणि मग थोड्या वेळाने काय झालं, बोलायचं नाही काय बरं का, असं शांत जे काय चालू आहे सगळं बघायचं आहे. मग थोड्या वेळाने एक सेठजी आले, जे की चुकीची कामं करायची, म्हणजे काय 2 नंबरचा धंदा करायचा आणि त्यातनं पैसा भरपूर मिळवायचे. आणि त्यांच्या खिशामध्ये भरपूर मोठी बंडल होतं, काय म्हणायचं एक पुडका काय म्हणायचं, हां नोटाचं बंडल होतं जे खिशात ठेवलेलं. आणि ते दर्शन केले आणि जाताना बरोबर त्यांचं ते बॅग असेल काय पाकिट असेल ते तिथं राहिलं, ते निघून गेले. आता ते बघायला लागले बरं का, कोण? देव. म्हटलं अरे तुझं पैसे राहिले. आता त्याला बोलायची वाचा काढून घेतली होती त्यांनी, त्यामुळे हा ओरडतोय पण कोणाला ऐकू येते. ते निघून गेला. मग म्हटलं पैसे एवढे समोर ठेवलेत आणि मी घ्यायला पण येणार नाही, हात लावायला येणार नाही. म्हटलं आता काय करायचं, संध्याकाळपर्यंत जाऊ दे, संध्याकाळी घेऊ आपण. पण थोड्या वेळाने एक तिथं गरीब मनुष्य आला, नाही आणि ते दर्शन करत होता. आणि दर्शन करताना वाकला तर सकाळची वेळ होती, आणि दर्शन करताना डोकं टेकवायला बरोबर ते डोकं त्या बंडलवर पडलं त्याचं. आणि म्हटलं की इतकं देव प्रभावी आहे मला माहीत नव्हतं, दर्शन केल्या मला फळ मिळालं. म्हटलं कोण आलंच नाही आहे मंदिरात, पैसे कोणाचे? माझेच. हां देव पावला. आणि मग त्यांनी ते पैसे उचलले की लगे देव ओरडायला सुरू केला, अरे तुझे नाही आहेत ते ठेव, त्याचे आहेत. पण कुठं ऐकू येते आता, ज्ञाता राहायचंय ना, कुठं राहते बघा की ज्ञाता. आणि मग त्यांनी ते पैसे घेतला आणि निघून गेला. आणि मग एक नेवीचा मनुष्य आला होता तिथं, आणि तो दर्शन करून जाणार
तेवढ्यात तो पहिला सेठ जी आहे ना, ज्याला समजलं की आपले पैसे इथं राहिले, तो पोलिसना घेऊन तिथं आला होता आणि म्हटला की माझ्यानंतर हाच आलाय दर्शनाला, यांनीच माझे पैसे घेतले आणि म्हणले ह्याच्याकडनं माझे पैसे परत द्या. मग पोलीस त्याला पकडतोय, त्या नेव्हीवाल्याला, आणि मग तो म्हणतोय की मी नाही घेतले. मग ते देव ओरडून सांगायला लागले की तिथं मला माहीत आहे कोण घेतले, याच गल्ली तिथं राहतं रे ते माणूस, ह्यानी नाही घेतले, ह्याला सोडा. कुठं ऐकायला येतंय? कसं आहे न्याता, तुम्ही सगळे न्याता आहेत ना माझ्यासमोर. आणि मग तिथं ते पोलीस त्याला पकडून घेऊन गेले आणि जेलमध्ये घातलं. हे सगळं झालं दिवसभराचा कार्यक्रम बरं का. संध्याकाळी देव फिरून मस्त मजेत परत आले आणि आल्यावर आता हे जे देव बसला होता ना समोर, आणि मग त्याला विचारलं, म्हणले कसा गेला दिवस? आता काय सांगताय तो, मी आता राहिलास का? म्हणला किती गोंधळ झाला, तुला माहीत आहे का काय झालंय? देवाला तर सगळं माहीत असते, पण हा सांगायला लागला देवाला. आता म्हटलं तुझं रोल इझी आहे का माझं रोल इझी आहे सांग म्हटलं आता. आणि मग त्यांनी सांगितलं हे सगळं असं झालंय. म्हणले तू अन्याय करतोयस. देवाला म्हणला हा मनुष्य की असं सगळं झालेलं बरोबर आहे का? म्हणले ज्याचे पैसे होते त्याला नाही मिळाले, ज्याला मिळाले त्याला नाही पकडलं, ज्याला पकडलं ते निर्दोष होता. हे सगळं काय चाललंय म्हणला. मग तू देव असून काय उपयोग? मग आता देवाने काय एक्सप्लेनेशन दिलं? म्हणले जे होते ते चांगल्यासाठी होते, जसं व्हायचं होतं तसंच होत असतंय, आपण त्याच्यामध्ये फेरफार करू शकत नाही, फक्त मी आता राहू शकतो, राहावा तर देव बनणार. मग म्हटला मला सांग काय झालंय नक्की हे. आणि मग थोड्या वेळाने त्याला सगळी स्टोरी समजली की जो तो पहिला आलेला सेठजी होता त्याचे पैसे 2 नंबरचे होते, त्याला फळ मिळायचं होतं की त्याचे पैसे जायचे होते, कारण चुकीच्या मार्गाने कमवलेलं धन किती दिवस राहतं? म्हणले ना महाराजांचं वाक्य काय आहे, 10 वर्षापर्यंत जवळ ते राहतं धन, जर चुकीच्या मार्गाने कमवलेलं. 11व्या वर्षी काय म्हणायचं, मुद्दला सकट सगळे पैसे नष्ट होतात. व्याज मुद्दल सगळं काय निघून जाते. किती ठेवले जवळ सगळे काढून टाका, नाही तर 11व्या वर्षी भेटायला येणार कोण तर. मग तिथं त्यांनी सांगितलं की त्यांनी चुकीच्या मार्गाने कमवलेले म्हणून त्याचे पैसे जायचे होते, म्हणून ते गेले. पण ते मिळाले एका गरीबाला, ते बरं झालं कारण त्याला खूप गरज होती, आणि मग म्हणून त्याला मिळालेलं ते बरं झालं. मग म्हणला ते नेव्हीवाल्याला पकडलं, ते किती बरं झालं म्हणले. मग त्यावेळेस देवाने सांगितलं की तो नेव्हीवाला म्हणजे सुद्धा एक फितूर होता. काय म्हणायचं, परराष्ट्राशी जुळलेला एक आपला गुप्तहेर नव्हे हो, चुकीचं काम करणारा, फितुरी करणारा. हां म्हणजे नव्हे हो, हां म्हणजे चुकीचं काम करणारं थोडक्यात. त्या पाण्याच्या मार्गाने त्याचं सगळं परदेशाशी व्यापार होता, आणि त्यामुळं तो सगळं काय जे काय गुप्तपणे करायचं ना ते कोणाला कळायचं नाही, आणि एका मेन पोस्टवर होता तो, त्यामुळं कोणाला त्याच्यावर शक पण येत नव्हतं. आणि तो आज असं कामगिरी करायला चालला होता की त्याच्यामुळं देशाचं खूप नुकसान होणार होतं, आणि त्याच्यासाठी तो पाया पडायला इथं आला होता. आणि बरोबर आज पकडला गेला तर त्याला 1 दिवसाची कैद झाली आहे, आणि तो उद्याशिवाय जाऊ शकणार नाही जेलमधून. आणि मग त्याचं ते काम अडलं ना, म्हणजे राहिलं त्यामुळं, अडकल्यामुळं. आणि त्याने एक्सप्लेन काय करणार लोकांना, माझं काम आहे मला सोडा. म्हटले पैसे दे आधी तू. तो म्हणतोय की मी नाही पैसे घेतले पण. आणि मग हे सगळं झालं ते आत्ता जेव्हा कळलं या मनुष्याला, जो देव बनलेला होता, नकली देव म्हणायचं त्याला, आणि हे असली देव हे सगळं सांगतायत. मग त्याच्यामध्ये जेव्हा त्या नकली देवाला कळलं हे सगळं, तर तो म्हणला तुझं रोल लय डेंजर आहे. म्हणला मला असलं रोल करता येणार नाही. काय, मी आता राहता येणार नाही, मी तर सगळीकडे इन्व्हॉल्व व्हायला जातो. हे चांगलं ते वाईट, हे पाहिजे ते नको, ह्यानी घेऊन चाललाय, आकुलता दुःख सगळीकडं आपण लगेच आपली इन्व्हॉल्वमेंट करतो, त्यामुळं त्याच्याबरोबर वाहत जातो. आणि देवाला सगळं दिसत असताना सुद्धा देव कसे आहेत, कसे बसलेत सांग देववर. आपण कसे बसलो, हलतोय का नाही थोडं थोडं सारखं सारखं, देव हलतात का आपले? मग कसं देव बसतायत, कसं त्यांचं ज्ञानामध्ये स्थिरता आहे, सगळं आपल्याला त्याच्यातून त्यांच्याकडं दर्शन करताना समजतं.
आपण पण असं करायला पाहिजे. जेव्हा संसारात राहतोय जगतोय त्यावेळेस तिथं पण आपलं हेच रोल आहे. तुम्ही सगळ्या कोणाच्या तर दुसऱ्याच्या मामल्यामध्ये अडकायला गेलात की तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागतं. म्हणून सांगितलं सगळीकडं कसं राहावा, ज्ञाता राहावा. एक हां देव का आवडतात, देव का सुंदर आहेत, कारण ते न्यायक आहेत. कोणाच्या मध्ये आपलं मत घालायला जात नाहीत, फक्त जाणतात. असं आहे, मी जाणतोय, करणारा नाही आहे. आणि आपण करता बनायला जातो म्हणून दुःख भोगतो. आणि म्हणून एवढं समजून घ्या की एकाचा उत्पाद होतोय तर दुसरं काहीतरी वेळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्थिर आहे. तू लहान होतास, आता मोठा झालास, मग लहान अवस्था राहिली का आपली, मोठी अवस्था आली. आता ही अवस्था पण वेळ होणार की नाही, मग आपण परत अजून मोठे होणार, वृद्ध होणार, मरणार. मग हे सगळे स्टेप्स आहेत. मग कुठं आपण अडकतो, हे शरीर चांगलं आहे, लहान असताना चांगलं होतं, आत्ता नाही आहे, किंवा अजून पुढं अजून चांगलं बनवायचं आहे, हे सगळे विचारांमध्ये आपण अडकतो म्हणून दुःखी होतो. मग काय करायला पाहिजे, हे जरी शरीरामध्ये परिणमन चालू आहे तरी यापासून मी वेगळा ज्ञाता आहे, जाणतोय. हे जाणलं तर वस्तूचं खरं स्वरूप समजतं आणि खरं स्वरूपच मोहाचं नाश करण्यामध्ये कारण आहे. दुःखाचं कारण कोण आहे, भाभी. दुःखाचं कारण माग संसार. संसार दुःखाचं कारण आहे का? संसारात तर भगवान पण, अरिहंत भगवान पण संसारात आहे. दुःखी आहेत का सुखी? सुखी आहेत ते, कारण संसारापासून अनटच्ड आहेत, दूर आहेत. स्वतःला दूर केलंय त्यांनी त्याच्यापासून, मी आहे वेगळा असं जाणलंय. आपण त्याच्यामध्ये मिसळून पाहतोय म्हणून दुःखी. मग तिथं दुःखी करणारा कोण आहे, आपला मोह. मग कोणाला मारायचे, बघा कसं मारतात. मारायला गेलात तर कोण मरणार नाहीये. तिथं आपण आपले परिणाम बघा, आपला स्वभाव बघा. तर संसारात कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे, कोण आपलं चांगलं करणारा आणि वाईट करणारा. तर तिथं आपली दृष्टी कशी आहे तसं दिसतं आपल्याला विश्व. चांगलं तर दिसतं, नाही तर वाईट तर दिसतं. सासूबाई कशा आहेत, तो चांगले आहेत का वाईट आहेत? नाही आहेत काय? बरं, म्हणजे त्यांचा रोल कसा होता, त्यांच्याकडे बघताना दृष्टी सुनेची कशी असते, ती वाईट आहे. आणि मग मी वाईट आहे कुठं म्हणतो आपण. मग जो कोण पण असेल, जे जाऊ असेल, भाऊ असतील, दीर कोण असतील, व्यापारी असतील तुमचे पार्टनर्स वगैरे, त्यांच्याकडे बघताना आपली दृष्टी आपण चांगली ठेवा, ते नियमाने बदलणार. आपण त्यांच्याकडे वाईट म्हणून बघतो तर त्याचं दुःख आपणच भोगतो. आणि मग त्यात तशीच दृष्टी त्यांची पण होती आपल्याकडे पाहण्याची. म्हणून आपण बदलू शकतो आपलं विश्व आणि घडवू शकतो. म्हणून सुख ज्याला भोगायचे त्यांनी वस्तूचं स्वरूप जाणून घ्या. मी जीव आहे हे जेव्हा समजणार, ज्या समयाला समजणार, जाणणार, तिथून सुख सुरू होणार. त्याच्या आधी काहीही करा, सुखाला दुसरी वस्तूच नाही आहे काय. म्हणजे कितीही धन कमवला तरी दुःख संपत नाही, कितीही अनुकूल परिवार मिळाला तरी पण दुःखाचा नाश नाही. जिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तिथून सांगितलं सुखाची सुरू होणार. करता बरोबर आहे की. म्हणूनच आपण करता बनायला जातो. आपल्याला पाहिजे की त्यांनी असं बनावं, असं राहावं, असं शिकावं, हे तुमचे भाव आहेत ना. पण तुम्ही करता, याला मी करतो, हे जे बनायला जातो ते आपल्याला दुःख देणार आहे. म्हणजे एवढी सावधानता असायला पाहिजे की करू शकत नाही आपण. एखाद्या काय म्हणलं थोडक्यात, ज्ञाता रूपाने करणार की सगळं संसार. आता काय म्हणलं, हे सगळेच 19 तीर्थंकर होते, सगळे संसारी होते. फक्त 5 तीर्थंकर होते, ते ब्रह्मचारी होते. पण जे संसारी होते सगळा संसार त्यांनी केलाच की, आपल्यासारखाच केलाय. असं नाही की काय अस्पर्शी असं केलाय. सगळं मोही होते, काय म्हणायचं आता, सगळ्या रीतीने असीमसी कृषी सगळ्यामध्ये इन्वॉल्ड होतेच की नाही, असं नाही आहे. पण तरी त्यातनं मुक्त झाले की नाही,
मग करता बनायला जातो तर दुःख आहे, म्हणून चालू आहे, त्याचं परिणमन होणार आहे, नाही असं नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी निमित्त रूपाने तुमचं रोल करणार आहे, पण त्याच्यामध्ये असंच व्हायला पाहिजे हा आग्रह नको. होणार की, सांगितलं ना, अनुशासनासाठी म्हणून तुम्ही रागीद्वेषी होताल की, पण श्रद्धान कसं आहे, नाही मी याचं करता नाही आहे, हे श्रद्धान दृढ असेल ना, आणि शेवटी त्याचं परिणमन असं होणार होतं. एक मार्गदर्शक म्हणून, गायडन्स म्हणून तुम्ही करणार तुमचं रोल, नाही असं नाही आहे. नाहीतर मग म्हटलं ना, निरर्गल होतात. जर मुलांवर आपलं अनुशासन नसेल तर काय म्हणतात, शिथिल होतात, किंवा त्यांना काय एक कंट्रोल राहत नाही असं त्यांच्यावर. त्यामुळे तुमच्या ठिकाणी वडिलांचं रोल तुम्ही करणार, पण आपले भाव याचं असं परिवर्तन घडण्यास मी कारण आहे. जसं सांगू, एक स्त्री होती आणि तिला 2 मुली आहेत, आणि लहान असताना ती खूप वीक होती. लहान म्हणजे वर्षाच्या आतलं बाळ असताना ती खूप वीक होती मुलगी पहिली. आणि मग तिने गायडन्स मिळालं डॉक्टरांचं वगैरे, काय कोणाचं असं मिळालं तर हे खाऊ घाला, असं रोज या टाईमला एवढं घाला वगैरे सगळं. त्यामुळं तिची तब्येत एकदम छान झाली त्या मुलीची. आता ती सगळ्यांना काय सांगत होती, मी तिच्याकडे लक्ष दिलं, मी तिला एवढं खाऊ घातलं म्हणून ती अशी झाली. झालं का नाही? काय म्हणायचं, मी केलं हा भाव आहे ना, दुःखी होणार 100%. तिने 4 दिवसांनी आजारी पडली, आणि जर तिचं हेल्थ खराब झाली तर कोणामुळं, आता म्हणा बघू माझ्यामुळं झालंय. चांगलं झालं की लगे कर्तृत्व घ्यायला जातो आपण, आणि वाईट झालं तर मी कुठं काय केलं. किंवा चिखलामध्ये कमळ दिसतं, पण कमळ चिखलाने स्पर्श करते त्याला. तसं भूमिकेनुसार होणार क्रिया संसारात आहे, अजून आपली तेवढी नाही हवे, पण संस्कार हे करायचे की मी या सगळ्यापासून आले, म्हणजे त्रास कमी. आपल्याला सुख भोगायचं असेल तर ज्ञानातून निर्मळ राहावा, ह्याचा मी करता नाहीये, हे होणार आहे, एवढे भाव असतील तर. आणि पदोपदी अनुभव येतोच, माझ्या मनासारखं काय होत नाही, मी काय एवढं आपण होतो, एवढं का स्वस्थ होतं, एवढं का म्हणजे अशांत होतं, बोले पण आतून स्वस्थ असेल, अशी ज्ञानाची भूमिका असेल. प्रत्येक स्वतंत्र आहे, आणि जर का आपल्याला आपलं स्वातंत्र्य पाहिजे तर नुसतं आपलंच नाही, दुसऱ्याचं पण स्वातंत्र्य आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्याला वाटतंय मी सुखी राहावं, मला पाहिजे तसं सगळ्यांनी राहावं, तो पण तसंच म्हणतोय की वडिलांनी माझ्यासारखं राहावं. सगळे आपल्या आपल्या व्ह्यूनीच बघणार आहेत सगळे प्रत्येकाला. हा म्हणणार की हे माझ्यासारखं का नाही वागत. जसं आमच्या ठिकाणी आम्ही होतो तर आम्हाला वाटायचं वडील आम्हाला का फ्रीडम देत नाहीत, का आम्हाला रेस्ट्रिक्शन्स करतात, आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना वाटायचं हे माझ्यासारखं का वागत नाही, ह्यांनी असंच रेस्ट्रिक्टेड राहायला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी आपला रोल करते हो, पण फक्त त्यात करता बनायला जाऊ नका, होतंय ह्याचं स्वीकार करा तर सुखी राहू शकतो. नाही तर मग सांगितलं जाणार असं नाही म्हणा, पण सांगितल्या तो ऐकण्यामध्ये आपण अस्वस्थ होणार, जो आपल्याला त्रास होतो ना तो होणार. ठीक आहे, सांगितलं मी माझं कर्तव्य केलं, पण नसेलच त्याजोबर आपली काही मुलींची भूमिका नाही की आता मी अगदी पाहतोय, मी तर काय म्हणणार नाही असं नाही. गृहस्थ आहे तर गृहस्थीसारखी क्रिया करा हेच सांगितलं आचार्यांनी पण. त्यामुळं अशांती होण्यासारखं आपण कार्य नाही करणार. म्हणजे म्हणलं ना, अशांतीचं कारण तो नाही आहे, आणि तुमचं ज्ञानच आहे की हा असा वागतोय म्हणून मी अशांत आहे, मला अशांत करणारं माझं ज्ञान आहे तो नाही आहे. आणि तुम्ही जेवढे स्थिर राहणार तेवढं त्याचं परिणमन तुमच्या अनुकूल राहणार. त्यामुळं आपण त्याला बदलवायला नाही जायचं, मार्गदर्शन करा, पण त्याला काय म्हणायचं, ह्यानी असंच राहायला पाहिजे आणि असं का नाही राहिलं ह्याच्यासाठी मी जर अस्थिरता केली तर त्याचं फळ मलाच भोगायला लागणार. हे ज्ञान असल्याशिवाय समजत नाही. ज्ञान असेल तरच ते कळतं की आपण किती
त्यात अडकलोय आणि किती आपल्याला त्याचं फळ चुकीचं मिळणार. थोडी धर्माची माहिती असेल आणि संसारातला अनुभव ह्यातून आपली श्रद्धात पक्की होते की म्हणजे एक फक्त इच्छा करतो आणि प्रभाव करतो आणि दुःखी होतो. ह्याच्यासाठी स्वाध्याय आणि ध्यान करायचं. ध्यान काय करायचं? मी कोणाचा करता नाही आहे, मी तर जीव आहे, माझ्यासारखा तो जीव आहे आणि त्याचं कार्य, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे, माझं परिणमन स्वतंत्र आहे आणि जसं भगवान आहे तसा मी आहे, सुखी आहे, ह्या संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त आहे, ह्याची भावना आणि ह्याचा अनुभवन आहे ना, हे तुम्हाला काय म्हणायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी जगवणार. आणि आनंद आपल्यात आहे, आपण त्याला जाणलं तर सहज भोगू शकतो. ध्यान रोज करा, किती वेळ असेल, 10 मिनिटं असेल, 15 मिनिटं असेल, ध्यान आवश्यक आहे. म्हणून ध्यान करा. ओम जाणा सुखमय आत्मा आहे, निर्विकल्प शुद्ध आहे, संसारापासून अस्पर्शी आहे, मात्र ज्ञाताच आहे. ओम विसर. नमो